आज जरा मूड वेगळाच होता. सकाळी सकाळी ना मशीन धरून बसली आणि ते पण मला म्हटले, म्हणजे खैरनार सर म्हटले, आज काय चालू आहे म्हणे तुझं? म्हटलं नाही हो, मला ना ब्लाऊज शिवायला मी मशीन घेतलं तर ते धागाच नीट चालत नव्हता म्हटलं. मग चला म्हटलं याला जरा रिपेअर करून घेऊया. सगळं स्वच्छ केलं, तेल ऑइलिंग वगैरे केलं त्याला आणि नंतर त्याच्यातली कचरा घाण वगैरे सगळी काढली. नंतर घर वगैरे झाडलं आणि मग फरशी पुसायला घेतली. कारण माझं ना डेलीचं ते नेहमी बघतात ना की उठली की लगेच पटकन झाडझूड फरशी वगैरे करते, आंघोळ करते आणि स्वयंपाक करते. तर मग आता आंघोळ झाली, देवपूजा केली आणि लगेच भाजी करायला घेतली. भाजी मात्र बोंबीलची भाजी केली आणि तिकडे उडदाची डाळ मात्र शिजत घातली होती. आणि बोंबीलची भाजी खैरनार सरांना खूप आवडते आणि ती पण ना अशी थोडी सुकी लसलशीत, म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे जास्त सुकी नाही कोरडी नाही अशी. आणि भाज्या दोघं झाल्या, भाकरी करून आता जेवायला बस. या मंडळी जेवायला आज उडदाची भाजी आमच्या. जेवण वगैरे झाले, सगळं आवरून आराम केला आणि आता निघालेलो आहोत कुठे ते बघा, आवळे आणायला. आवळा नाही. आम्ही ना तसं थोडं थोडं आवळे आणतोय, म्हणजे बादली बादली भरून आणायचे आणि थोडं थोडंच तसं काही कॅन्डी करायच्या, काही लोणचं केलं, काही मुरावळा केला आणि अशा बरेचसे रेसिपी आता आपल्या सरलास किचनवर येतील. अगदी थोडं थोड्या प्रमाणात केलेलं आहे, कारण जास्तीचं काही खाल्लं जाणार नाही आणि गोडाचं असलं तर ते पण संपत नाही. आणि आवळ्याचं लोणचं ना वर्षभर टिकेल, म्हणजे ते फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. म्हणजे एवढं काही आम्ही प्रिझर्वेटिव्ह पण खाणार नाही म्हटलं, म्हणजे थोडं थोडंच करते मी आणि जेवढ्या आणता येतील तेवढ्या आणतोय. तर बघा मस्त असे आवळे आलेले होते, तुम्ही बघितले ना किती छान. आणि आता बघा बादलीभर आवळे आता मी घेऊन आलेली आहे. आता याचं पण मी इथे छान असा मुरावळा वगैरे सगळं करणार आहे. तसं काल ना जवळजवळ 1.5 किलो आणलेला होता, म्हणजे एवढा खूप नाही आणला होता, अर्धीच बादली आणला होता. आणि त्याच्यात ना आता बघा गुरुबाळासाठी मस्त अशी आवळा कँडी मी केलेली आहे. इथे बघा ह्या परातीत आहे ती, हिचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तसंच मुरावळाचा व्हिडिओही तुम्ही बघितला असेलच. तर बघा अशा पद्धतीची मस्त अशी छान अशी आवळा कँडी पण तयार झाली. आणि मस्त संध्याकाळी म्हणजे रात्री आता निघालेलो आहोत आप्पांच्या घरी जेवायला. तर आज मस्त असा चिकनचा वेध आहे तिकडे. तर मनीमाऊ बघा पोचलो आहे, कशी मस्त खेळते. आणि सुनीता इकडे कांदे वगैरे चिरते, जेवणाची तयारी करून वाटच बघत होते. अण्णादादा मस्त झोपाळ्यावर बसलाय. मला म्हटला जीजी या म्हणे, मला जीजी म्हणतात सगळे, अगदी आईसारखं प्रेम देतात मला सगळे. आणि आमचं हे कुटुंब आहे व्यवस्थित. आज काय एकदम बढिया आहे. दीदी काय, हा दीदी काय आवरी राहिली किचन वटा चकचक ना. ही दीदी ना अगदी साफसूफ ठेवते बरं का, घर इतकं छान ठेवते ना. मग आम्ही मस्त जेवायला बसतो, मस्त अंगत पंगत एकदम चिकनचा बेत होता. आमच्या ताई आणि ही माझी सुनबाई ना अजिबात नॉनव्हेज खात नाही बरं का, पण भाजी इतकी छान करतात ना. चला मग.